अयो तारा बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे करायला गेले तिचा. हॅलो हॅलो आवाज येतोय का? कुठे आहे रे? अरे माझा बर्थडे आज माहित नाही का तुला? काय गिफ्ट घेतो बर्थडेला? बस ते मोबाईल वगैरे राहू दे, साडी घेऊन ये मला. ते काय मला माहित नाही, काय मला साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. बाद झाला तर प्रत्येक वेळेस हेच नाटक ऐकते मी तुझ्या. काय माहित नाही, मला साडी पाहिजे आज. काय हा कोणच्या आणायची ते आण. हा चालेल ठीक आहे. हो हो कोणा संग बोलती काय माहिती बाई. बाई कोणाला बाई भिकाला लावती काय माहिती, किती पटवती. हे काम नाही धाम. चल बाई मला माय काम येत. कोणाचा फोन होता ताराबाई? होता कोणाचा तर. हा का, ते साडी बद्दल बोलत होती. आलं वाटतं ऐकायला तुम्हाला. हा म्हटलं तुझ्याकडे एवढ्या भारी भारी साड्या आहेत आणि काय गरज आहे तुला साड्याची? हा का, माझा बर्थडे आज, मला गिफ्ट नको का? अगो बाई काय बोलते तू. हॅपी बर्थडे. थँक्स सो मच. अरे मग काय सेलिब्रेशन वगैरे आहे का नाही मग? हो सर्व आहे. हा का, काय मग विशेष? विशेष काय, आता बर्थडेची पार्टी तो देणार आहे माझा मित्र. हा का, आपण गावात करू की पार्टी मस्तपैकी धनाकेबाज? का तू करते का? मी कशाला, संजयराव आहे, सगळे आहे, आम्ही ते सगळे तर आहेत, संजय राव तर करतीलच ना. हा पण त्याची बायको, त्यांची नाजुका, ती कशी माहिती का? मला काय करायचंय तिचं घेणं ना देणं. तुझा बर्थडे, तुझं कसं या गावातला पहिला बर्थडे आहे ना? हो एकदम असं जोरदार सेलिब्रेट व्हायला पाहिजे आता तुझा बर्थडे. तुला कसं वाटतंय? नको व्हायला? मला वाटतंय म्हणून तर बोलते ना तुला. मग तुझी इच्छा आहे म्हटल्यानंतर. आणि तुला एक साडीचं काय घेऊन बसली तुझ्या मित्राकडून? चल मी माझ्याकडून तुला गिफ्ट साडी. कोणता रंग आवडतो फक्त तुला आवडतोय तो आण. बर, माझ्याकडूनच काय अख्खं गाव तुला साडी देईन. हा ना. मग तशा आहेच ताराबाई. मग साड्यांचा ढीक लागेल काय? तेच की, एक साडी काय आधीच हजारो नादाला साड्या येतील माझ्याकडे, कळलं का? तेच ना, लय नादाला लावलेत मग साड्या. हा मग तुला लावायचं का कोणाला नादाला? नाही ग बाई, आपलं बरं आहे असंच. मग नाही अजून काय राहिलं असेल तर घे ना बोलून. आता काय बोलू बाई. एवढी कशाला लाजते? अगं तुझा बर्थडे इतका आनंद झालाय ना, मला असं वाटतं काय करून काही नको तुझ्यासाठी. बरं जे काय घ्यायचंय ते घेऊन ये. एवढे चालेल ना. आता ना मी काय करते, सगळ्या गावात ढिंगोरा पेटते की तुझा बर्थडे म्हणून. बघ रात्री तुला कसं सरप्राईज भेटतं. फक्त मी सगळ्यांना सांगणार की तुला काही माहित नाही बरं का, तुला सांगितलं नाही असं काही बोलायचं नाही. हो चालेल चालेल, डन. बाय बाय बाय. काय रे, काय करतोस हे? कुठं काय करतोय? अरे पण ते तर सोडतो तू हवा. रे टाइमपास नाही, काम धंदा नाही ना काय आज. मग काम धंदा नाही म्हणून असं करणार का? लोकांचे टायर ते हे करणार काय? पंक्चर लोकांची काय, माझी सायकल आहे ती, तिला आता मी गाडीचं टायर टाकणार आहे, त्याच्यामुळे ते हवा काढीत होतो मी. कोणत्या अँगल वरून तुझी वाटती? माझी जे मग आम्हाला किंमत नाही काय, सायकल माझी आहे ती. बरं ते सगळं जाऊ दे सायकलचं. तुला आज माहितीये का काय? मला काय नाही सांग, काय मला काय करायचं, काय काय असं नाही, माझं टेन्शन, मला पैसे नाही. अरे तुझ्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस आहे ना. कोणाचा? तुला कोण आवडतं? मला कोण नाही आवडत, मला दारू आवडते फक्त, बस. मग असं समज दारूवालीच हे काय ताराबाई वाढदिवस आहे, ते ताराबाईचा. मला बर्थडे बिड्डे नका सांगू. अरे तुला माहितीये का, आज रात्री काय जल्लस आहे. आणि तुला माहितीये तिला एक कसानाचा फोन पण आला होता आणि तो तिला साडी घेऊन देणार आहे. त्याच्या अगोदर तू नंबर लाव, तू साडी दे तिला घेऊन. तिकडे डोक्यावर पडले का रे, प्यायला 50 रुपयाने तिला कुठून साडी आणून देऊ मी? दे ना ते बाबा. जा तिकडे, ते भाया शेटला सांग, नाही तर तिकडे संजयरावला सांग. तू 50 रुपये देते का? तू माझ्याकडूनच माग, मीच कंगाल आहे आणि तू मलाच माग. मला काय सांगायचं ते ताराचं बर्थडे, मला काय करायचं बर्थडे भेटे? अरे ते भैयासाहेब आणि संजयरावच्या अगोदर तू नंबर लाव ना, तुझा इंटरेस्ट होईल ती. मला नाही लावायचं नंबर फेंबर, मला काय करायचं, जा तू त्या भाया शेटला सांग पळ. तुझं कसं आहे माहितीये का, ज्याचं करावं भलं तेच म्हणते माझं खरं. जाऊन दे, मी भैया शेटलाच जाऊन सांगते. तुला सांगून तर काहीच उपयोग नाही. तसं बी तुला सवयचे गावभर कर, जा पळ. तू शांत बस, माझ्या काही बोलायचं नाही. जा. कशाला आलती मग? खरं गाड्या काहीतरी गिफ्ट द्यावं लागून, त्याची इम्प्रेशन व्हायची ती. प्यायला बी पैसे लागेल. जाऊ दे, सायकल घेऊन जाऊ. हा नाही काय, ते सावलीत लाईट होतं ना, मी कशाला चोरू?
देऊ ताराबाईला असं इम्प्रेस होईन असं मोठं गिफ्ट दिलं पाहिजे. कोण घ्यावा काय आवडत ती सांगत पण नाही राव. हिला रिपेअर करावं लागणार एकदा. देऊन टाकू मस्त मस्त गाडी देऊ मोठी खुशच होऊन जाईल गाडी. ओ भाई शेट, काय रे तुम्हाला एक बातमी सांगतो महत्वाची. नको सांगू मी माझ्या टे 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 टेप नाही आणला राव, टेप नाही आपल्याकडे आता. मी टेन्शन मध्ये होतो, शांत बस. अहो तुम्हाला माहिती आहे का ताराबाईचा बड्डे. तुला कोणी सांगितलं? अहो म्हणजे मी तिथं जाऊन तुमची सिटिंग लावून आलो ना राव, आज थोडी. अरे मी तेच विचार करत होतो रे, तिला असं काही काय गिरकी बिरकी नका मारू, मी काय सांगतो आहे का. त्याला काही गिफ्ट देऊ नका, त्याशी इम्प्रेस झाली पाहिजे माझ्यावर. तेच 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 मी तिकडे आता चर्चा करत होतो, त्याच्यावर तासभर माझी चर्चा चालू होती. मग ताराबाईला म्हणलं तुम्हाला नेमकं आवडतो काय. ती म्हणली की असं मला टीडी पाहिजे. भोला नसो गाव मोठा हा ते टेडी, हा. टीडी पाहिजे. काय हलकट आणि माग ती रावती माझ्या डोक्यात. तिला असं मस्त गाडी द्यावा, गाडी. तिला असते गाडी, पण तिला टीडी आवडतं. मी चाललो होतो गावात, मग तुम्हाला आणायचं आहे का. नाही नाही बरं झालं आरोग्य. काय होईल माहिती का, मी एखाद्या जर दुकानात गेलो, गिफ्ट मी जर दिलं तात्याला कळालं ना, मला लय धुईन भाऊ. ते बरोबर आहे, धुणार धुणार तुम्हाला धुणार. एक काम करतो का, सांग. तुला मी पळून जाऊ बरं जात तुम्ही. तुला ना पैसे देतो, अरे तू ना मस्त गिफ्ट घेऊन जा मोठी. काय टीडी नाही ना मोठा. आणि पण तिला सांग भाडगाव भैया शेटणी दिलं म्हणून सांग. हा मला हा ते सांगतो ना, सांगतो. तेवढं करशील का? हा करतो. सेटिंग नाही बिघडायची नाही. चल द्या. नक्की काम करा. 100% राव तुमच्याच कामासाठी आलेलं आहे मी. काय आजच व्याज आलाय ते परत तात्या म्हणून पैसे आणले का नाही. नाही नका आणली नाही होणार. राहू दे ना बाया शेट. अय, एवढे असतात काय राहून दे ना. तू जर विश्वास आहे का, जर लय होतं जर कमी पडलं तर फोन लाव, मी त्यांना ऑनलाईन मारतो. हा पण नक्की घेऊन जा. काय अहो, तुमच्याच नावाने देत राव, माझ्यावर विश्वास नाही का. धरा पैसे मी नाही जा. देतो. नक्की घेऊन जा. 100%. सरपंच बरेच दिवस झाले तर तुम्ही गावात दिसत नव्हते. काय आता लय निवांत दिसू राहिले. तात्या तुम्हाला तर माहिती आहे आता इलेक्शनची कशी धामधूम होती. हा आता कुठे इलेक्शन संपलं, नाही तर रोज सकाळ संध्याकाळ रात्री सुद्धा घरी जात नव्हतो मी, माहिती आहे. बरोबर आहे. आता एक तर धावपळ इलेक्शन संपलेलं आहे, हा. मतदान झालेलं आहे. आता मी ह्याच्यासाठी फिरत होतो की हे जे उमेदवार आहेत हो. त्यांच्याकडून आपल्या गावात काहीतरी योजना आणल्या पाहिजे ना. नाही बरोबर आहे. हा? गावाचा विकास व्हायलाच पाहिजे ना. मग त्यांच्या पाठी मग आतापासूनच लागलेलो आहे मी, का उद्या मतदान झालं, जो निवडून येईन दोघांच्या बाजूनी होतो, जो हो. निवडून येईन त्याच्याकडून आपल्या गावातल्या योजना पूर्ण करून घ्यायच्या. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे काही वेळच नाही सध्या. नाही आणि ऐका ना, मी काय म्हणतो, आमच्या बाह्या सेटसाठी बघा ना कुठे काय जागा असली तर. राव तेच सांगतो तात्या, आपल्या गावातल्या पोरांना कामधंदे मिळावे, आपल्या गावात चांगल्या चांगल्या योजना याव्या, आपल्या गावाचा विकास व्हावा, म्हणूनच मी तर एवढी माझी लावून घेतली ना. खरंय खरंय. तू काय कराय म्हणतो, उन्हाळ्याचे दिवस आहे भाऊ, 12 वाजले, पाणी सोडत जा ना लोकांना. 2 वेळा पाणी सुटू का सरपंच? 6 महिने झाले पगार नाही. अरे 6 महिने अजून पगार होणार नाही भाऊ. इथं एक तर माझ्या मागे गडबड आहे, तू आहे ना पाणी. घरीची बायको आणती रोज फुकणीने घरी गेल्यावर रात्रीची. तुझी बायको आणते म्हणून काय मग मी आता काय करू त्याला. काय अन्न खायचं काय खायचं? तू एक काम कर, लोकांना पाणी सोडत जा, बाया पाणी हांड्याचे सोडितोय मी मापात. ते पहिल्याच बरं होता, मग ते महिनाभर पाणी नव्हतं सोडित. जा बाबा जा, सोडून ये जा पाणी पहिली. हे असे लोक आहे आपल्या गावात, माहिती आहे. काय आता ते म्हणतोय की 2-2 वेळेस. अहो आमच्या आळीला किती 5 दिवस झाले पाणी नाही. लय अवघड चाललेलं आहे सध्या. आणि एक तर काय होतं माहिती आहे का, बायका येतात हांड्याचे मोर्चे घेऊन दारात आपले, त्याच्यामुळे पाण्याचा पहिले प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणं आवश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तात्या. नाही बरोबर आहे ना. बाकी तुमचं कसं काय चाललं? नाही, मस्त टकाटक हा चाललंय. ना? हो अहो तेच बाहेरसाठी पोरगी पण बघतोय, पण कुठून काही व्हायना. पण अजून पोरगी भेटली नाही ना. काय लय अवघड. ना. एक पोरगी पाहिली होती, ती काय आता तुम्ही होते सोबत, त्याला नाही पसंत पडले. आता काय पोरी आणावं तरी कुठून आणावं. बरं, हरकत नाही, आपलं एवढं ते निकाल लागू द्या. हा. आपण बरोबर सगळ्या गोष्टींचे मार्ग आहे ना मोकळे करून टाकू. बरोबर आहे. बरं तुम्हाला काय वाटतं कोणचं पॅनल? काय करायचं आपल्याला, जिधर चांदी उधर गांधी. आपल्याला मी काय म्हणलो तुम्हाला, दोघांच्या मागं उभं होतो मी.
याला कळू दिलं नाही मी त्याच्या मागे, आणि त्यालाही कळू दिलं नाही मी त्याच्या मागे. आपल्याला जो निवडून येईल त्याच्याकडून काम करून घेणे, बस. गावचा विकास झाला पाहिजे संपला फक्त. विषय. आपल्याला हो. काय करायचं इथं? नाही, बरोबर आहे. बरं मी काय म्हणतो, ऐका हा. ना, मला झालाय टाइम, कुठं जायचं तुम्हाला? मला जायचं बाहेर गावी. बरं. हो, तर आले तुम्ही मला म्हणजे भेटून तुम्हाला खूप आनंद गावचा झाला. माणूस आहे दादा हो, मी. हो. तर आता तुम्ही म्हणलेत गावचा विकास होणार आहे, हा. तेवढं बघा, आणि बाह्यासाठी पण तेवढं जर कुठं चिटकून दिलं तर ते पण बघा, चालतंय. आणि मी येतो जरा. चालेल चालेल. या तुम्ही, चाल. काळजी घ्या. हा? हो हो. चला. अरे चल. आईच्या गावात सरपंच कधी आला? आईच्या गावात नाही. ए, यार, अहो, सरपंच कधी आला तुम्ही? अरे तू काय अजून आहे तसाच आहेस का रघु? काय आपण सायकल घेतली ना स्वतःच्या पैशावर. अरे बाबा बाबा बाबा, स्वतःच्या पैशावर सायकल घेतली का? मग आणि त्याचे पॅन्डल ते टाकायचे राहिले, पैसे संपले म्हणे तेव्हाच. बरं मी काय म्हणतो, हा. लय दिसत ना बघू 50. काय बघू 50? तू अजून 50 वरच अडकलेला आहे काय? तू मला लय गरज आहे अर्जंट, मला 50 दे, मी टपके जाऊन अरे येतो. रघु, आता महागाई वाढली, 100 मागित जा ना. 100 देत नाही, 50 माग पुढे बघते सरपंच तुम्ही जाऊ होते तेव्हा मी किती भाडं राहायचो माहिती तू का? आता एक तर लई दिवसांनी भेटलेलं आहे, राहू दे 100. आईला, हा? तुम्ही सरकार तुम्ही जाऊन घ्या बरं, तुम्ही इथंच थांबा. तुम्ही इथंच थांबा, आणि गावचा विकास कोण करीन? हा? आणि दारू अजून सोडली नाही की तू? सोडले ना दारू, आणि मग पित नाही आपण दारू. हे कशाला तांदूळ आणायला घेतले का? नाही नाही, ते सायकल रिपेअर करायची ना, आत्ताच तर घेतली म्हणतो, लगेच रिपेअर बी करायची का तिला? मग हे घंटी वाजत नाही ना, मी त्याला रिपेअर करायचं. पेत नाही, शपथ पेत नाही मी. तू लोकांच्या घंट्या वाजवत सुट, आणि नाही, सायकलीची घंटी वाजा ना तुझी. नाही पेत सरपंच. येऊ का? मला थोडं अर्जंट का सायकल झालं. निघून जाईल. पैसे मिळाले गेले की झालं, येऊ का? आहे का नाही? दामानी दामानी जरा नाही सर, चांगली प्रगती केली आपण. तू आपलं थोडं चालती का? पळत ती. दाखव बरं. येऊ का सरपंच? हा, ये. हा? दारू पिऊ नको. आणि नाही नाही, दारू कशाला पितो मी? हा, कशाला पितो? त्याला लोकांच्या बायांना 500-500च्या साड्या भेटत नाही, आणि हिला 10,000 रुपयाची एवढी भारी साडी आणली तरी ह्या बाईला पटत नाही. काय करावं तेच कळत नाही राव, हिला आणावं तरी काय. त्याच्याकडून कमी भेटते का बुवा? संजयराव, ओ संजयराव, संजयराव. हो येतच होते बाई. हा का रे? काही ना असं चालू होतं सहज, मला तुम्हाला भेटावं. असं काहीची बडबड चालली होती तुमची. हे बघ, आता एवढी भारी साडी आणली, बाकीच्या बायांना 500वाल्या साड्या भेटतात का? हिला 10,000ची साडी आणली, पण बाईला पसंत पडन तर ना. ते मला हेच कळत नाही, कशाला 10,000ची आणत्या, 500 रुपयाची घ्यायचे, 200-300 रुपये साड्या घ्यायच्या देऊन टाकायच्या. नाही, आता हिथून पुढे तेच करावं लागणार आहे. 500चीच आणायची, 15,000ची सांगायची. असं सांगायचं, पण खरंच 10,000ची का? हा मग. सिरियसली? अरे क्रेडिट कार्ड मारलं माझ्याकडे, ते 9,000 होते, ते 1,000 कमी करे ना म्हणून मी शेवटी क्रेडिट कार्ड मारून आणली. हा, ते बायाला काय पसंत पडतच नाही. अरे पण पैसा काय झाडाला येतो का? तेवढं आहे. आई बापाच्या घरी अशाच साड्या घातल्या असेल काय एवढ्या भारी भारी. बरं 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 बरं. मग याचा गेम करतो ती साडी चोरून. हा? काय नाही, ते मान दुखत आहे ना थोडी, आणि थोडस मला लय कस तरी होते. वय नाही का चहा ठेवायला बरं. ती आत्ता बाहेर गेली नेमकं. शिट, खरंच म्हणजे आता कधी येणार आहे? आता तिने एकदा बाहेर गेल्यानंतर 2-3 तास कुठे गेल्यानंतर बाया येतात का कोणत्या? बरं. ही भेटली गप्पा, ती भेटली गप्पा. हा? काय लय अवघड आहे बुवा. आता माझ्याकडे आहेत पैसे म्हणून चला तुम्हाला चहा नाश्ता सांगतो. अरे आज लय माल दिसतोय. काय आता काय आले थोडे पैसे, चला मी 5 चहा नाश्ता सांगतो तुम्हाला. चहा आता एवढं उन्हाचा. माया ना कधी भेटणार आहे का तुम्हाला मायाकडून? नाही मग क्वार्टर पेता का? चला. क्वार्टर नाही बाबा. मग थोडं उली उली हा. नको, एक काम कर, चहाच घेऊ. तुम्हाला चहा चहा पाच बाप. पिलं बघता तुम्ही राव इथं तर जायचं गावाच्या. राहू द्या, चला चला, मी लागते कडी उगाच तुम्ही काय आहे तुमच्या घरी चोरायला, आणि कोणते चोरटे येणार आहे गावात? अरे पण घरी कोण नाहीये, असं कसं काय जावा? इथं तर जायचं आपल्याला एवढेच. हा, चहा प्यायला नाही तर म्हणलं ती मला माणूस उरली नाही का? सांगा बरं, अरे, माणूस तुझ्यासारखं उरली नाही का? माणूस नाही रे गावात रघु. लय भारी माणूस आहे, पण लोक थांबा 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 थांबा, काय झालं? लय मोठा गोळ झाला राव. काय गोळ काय नाही, मग? ते माझी सायकल आताच नवी घेतली ना मी. हा. आणि नेमकं काय लय ती लॉक लावायची सरली आणि रोडलाच पडली. एखादी गाडी बिडी गेली नुकसान व्हायचे ना राव माझ. अरे मग आता तुम्ही इथं थांबा, थांबा इथंच थांबा. मी टपके जाऊन लॉक लावून येतो आणि थोडं सायकल साईडला टाकून येतो. नाही आधी चहा पिऊन ये आपण. नाही ते महत्वाचं आहे आधी.
ते महत्वाचं मला ते करावं लागेल. तुम्ही इथंच थांबा. मग मी बी येतो ना. मी तर हलू नका आता केवढ्या लांब आलंय कशाला थांबताय. इथंच थांबा मी आलो 5 मिनिटात आलो. हा आले याचा चहा काय परवडणार आहे मला आता. दोन तास झाले राव हे बाबा 5 मिनिटात येतो म्हणला सांगून गेलाय. नसतं आलो तर परवडलं असतं यायला घरी पाणी प्यायला परवडलं असतं. अरे पण भैयासाठी एवढेच पैसे कस काय भेटले तुला? हा? खांड्या म्हणला नंतर देतो पैसे. कुठंतरी सापडून त्याला द्यावं लागेल साडी. आपली काय नको हा तर रघु आहे ना. हा संजय रावाच्या घरातून कस काय निघाला आणि त्याच्या हातात काय होतं बरं? येत संजय राव हा बोला ना ते. काय भानगड एवढे उन्हामध्ये? ते काय आलं रघु आलं त्या घरी. हा ते म्हणलं मी चला तुम्हाला चहा पाहिजे तो. आता हिथं आलो आणि मला म्हणला ते सायकलीला कुलूप लावायचं विसरलो. 5 मिनिटात आलो. अहो 2.5 तास झालं राव आता एवढ्या उन्हात उभा आहे राव मी. अरे संजय राव त्या राग्यावर विश्वास ठेवला का? हा? चहासाठी उन्हात एवढा मला हसू येतंय राव तुमचं. हा उन्हाने मेलं राव तर राहिली माझी आणि तुम्ही हसून राहिले अहो, खुशाल. तुम्ही फार लाज सोडली राव संजय राव. हा? कळायला पाहिजे ना कोणाच्या नादी लागते त्या एवढ्या रागायच्या आणि चहासाठी. आता ते खिशात पैसे दाखव मी नाही म्हणलं त्याला. त्याच्या नादी कस काय लागले चहासाठी? चला मी पाचतो चहा. लय मोठी काय चुकी बा- झाले. 2.5 तास झाले राव उन्हात उभं केलं लाल लाल झालं अक्षरशः. काय सांगावं या माणसाच्या नादी लागलो. आम्ही सांगतो. हॅपी बर्थडे ताराबाई. हा रघु तू. अहो तुम्हाला मी घरी गेलतो ना सापडायला. हा का तुला तुम्ही कसं दिसले. माहित माझा बर्थडे? अख्ख्या गावाची खबर मला आहे. मला माहिती मला तुमचा बर्थडे ना तुम्ही आला त्या दिवशी पासूनच माहिती आहे मला तुमचा बर्थडे. हा का. आणि आलं का गावातलं कोणी आलं तुम्हाला बर्थडे विश करायला आलं? हा बघ ना कुणी जेवढा मला माझं विषय जीव आहे केलं ना नाही. तेवढा कोणाचाच नाही आणि एक महत्वाची गोष्ट आहे. हे बघा तुमच्यासाठी साडी आणली. अरे बापरे. साधी सदी नाही 11,000ची साडी आहे. हा छान आहे ना. मस्त. तुला कसं माहित होतं रघु माझा बर्थडे? अहो मला सगळं माहित असतं. या रघुला माहित नाही म्हणल्यावर मग कोणाला माहित होणार आहे? एक काम करा ही साडी मस्तपैकी तुम्ही घाला नाटा आवरा बिवरा. मी थोडं जातो केकची व्यवस्था करतो. काय काय रे रघु तू लय चांगले नाही का. म्हणजे बघ ना गावातली माणसं कोणीच माझ्या बर्थडे मला विश नाही केलं. तू बघ ना. सगळे ती सगळे मतली माणसं ती एकटाच चांगलाय. बर मला आवडली साडी हा, खूप छान आहे. मस्त आहे ना. हा मला माहिती आहे काय आवडत तू आणि काय छान नाही. आहे तर मग साडी का छान नसणार आहे? असं मला लय लाज वाटते. अरे रघु पडचिल हळू 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 हळू. एक काम करा तुम्ही जा आवरा हो हो आवडते केकची आवडते. व्यवस्था करतो. हा 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 किती 4 पत्ताळी केक आणू का? तुला जेवढा आणायचं तेवढा आण. मग चालतंय. वा तुम्ही आवरा. मी स्वतः आणलेली साडी आहे पैशाने माझ्या. हा स्वतः आणली. हा मी तयार होते ना आता. तू ये हा. लवकर केक घेऊ. हा येऊ का? हा कसलं ऊन झालंय बाई येण्यासारखं. हो बाई या तारीच्या अंगावर साडी कस काय इकडे? माझी पण अशी साडी इकडे. मी पहिले घरात जाऊन चेक करते माझ्याकडे साडी. ठेवली साडी मी इथंच ठेवली होती साडी. हॅलो हॅलो कुठे येतो तुम्ही? गावात आहे. काय करते गावात? काय नाही आलो होतो तसंच. घरी या बरं पटकन. खरे काय झालं? काम आहे तुमच्यापाशी घरी या. हा येतो थोडा अर्धा तासात येतो. अर्धा तास नाही पाहिजे मला 2 मिनिटात आली पाहिजे तुम्ही घरामध्ये. 2 मिनिटात पाहिजे मला तुम्ही. अरे पण झालंय काय मला ते तर माहित सांगशील ना. नाही. तुम्ही ते नंतर आल्यावर सांगते मी तुम्हाला. तुम्ही पहिले घरी या.
अरे एवढी का तन करू राहिली अहो, घरी या ना, तुम्हाला घरी यायला सांगितले ना मी, तुम्ही तिकडे उरकायचं नाही अजिबात हा. 2 मिनिटात घरी आले पाहिजे. अरे येतो थोडं काम आहे मला नाही काम बिम नंतर बघा, तुम्ही पहिले घरी या. बरं ठीक आहे येतो बाबा. हा 2 मिनिटाच्या आत घरी आले पाहिजे ना. हा येतो ना बाबा. ठेवा लवकर या. हा लगेच. किती सुंदर साडी आहे आणि ए, रंग जाऊ पण दे किती बाई. भारी. काही तुझं सारखं असतं माझ्याकडे सारखं लक्ष असतं. असू दे ते 10,000ची मी सांगितलं ना तुला. काही तुझं सारखं साडी सुंदर आहे साडी सुंदर अगं, आहे. काय साडी गप्प बसतो. काय ग काय झालं एवढं तन करून बोलवलं. तुम्ही बसू नका, उठा. अरे झालं साडी काय? कुठे? साडी कुठे लवकर सांगा तुम्ही. कुठचा यो साडी कुठं. फिरता फिरता नाही माहिती मला, साडी सांगा तुम्ही. अरे तुमचं लय कुठं अति झालेलं आहे. तुम्हाला कुठं नीट साडी? सांगते. तुम्ही इतक्या दिवस मी तुम्हाला सवलत दिली ना त्या ताराबाई संघाला, तुम्ही साडी सांगा लवकर माझी. अरे मग तुला कोणती साडी माझी पाहिजे. इथं निळ्या कलरची साडी ठेवून गेलते का नाही मी, आकाशी कलर साडी हा. कुठे आहे ती मग? मी इथं ठेवली होती ना ती. ठेवली तुम्ही हातात घेतली ना. हा मग मी कशाला बघ- घेतली तुम्ही हातात? अरे पण बघत होतो मी मग साडी. ठेवली तिथं कुठे गेली? घराने खाल्ली का ती? आता मला काय माहिती इथं ठेवली मला होती. साडी सांगा लवकर, लवकर साडी सांगायची तुम्ही अरे पण कुठे. मी इथं ठेवली बाहेर जाताना. तुम्ही घेऊन गेलेले आहेत ती साडी, तुम्ही ना कुणाला तर दिली. ताराबाई साडी दिली का नाही तुम्ही घरावर यायचं. नाही ताराबाई मी कशाला देऊ साडी. त्या भवानीने माझ्या संसाराचा आधीच वाटोळ केलेलं आहे. अगं बाई मला काय माहिती साडी कुठे इथं ठेवली होती मी. इथं ठेवली ती, मग कुठे गेली? आता मला काय माहिती मी काय राखण बसलो होतो काय त्या तुम्ही साडीत. बसू नका खाली, उभा राहा तुम्ही. बसायला कोणी सांगितलं तुम्हाला? अरे पण इथं ठेवून गेलो होतो मी. साडी गेली कुठं घरातली? माझ्या मते ना तूच लपून ठेवली असणार आहे. मी कारण लपून ठेवली का? 10,000ची साडी आणली तर तुला मग मला पटली यायला नाही. लागलं का तुमची संग भांडायला? अरे मग गेली कुठं साडी मग घरातून. गेली कुठं मी तुम्हाला ते विचारते. मी इथं ठेवून गेलते ना साडी कुठे आहे? तुम्ही घेऊन इथं कशाला ठेवली? तुम्हाला काय गरज होती साडीची? अरे पण मी बघितली फक्त नेहमी बघायची ठेवून काय गेलो. गरज होती? तुम्ही चालली होती म्हणलं, तुम्ही बघून आणली असेल ना तिकडून. अरे हा पण तुला का नाही आवडली म्हणून बघत होतो मी तिला. ती मला माहित नाही, मला साडी कुठे आहे ते पहिले सांगा. आता तुझी साडी तू ठेवली का मला माहिती का कुठे गेली. आता इथं ठेवली ती होती साडी मी. इथं ठेवली होती, तुम्ही कशाला हात लावला ते सांगा पहिले मला. अरे पण उचलून ठेवली फक्त इथं. काय गरज होती तुम्हाला उचलायची? आपण साडी उचलून ठेवू शकत नाही का तिथून इथं राडा दिसतो म्हणून. हा का? मग साडी मला माहित नाही, साडी पाहिजे माझी मला. आता गेली कुठं साडी ती. मला नाही माहिती कुठे गेली. मग कुठं राहणार आहे. तुम्हालाच माहिती साडी कुठे. मला नाही माहिती साडी कुठे. मी इथं ठेवून गेलो होतो. नाही माहिती का तुम्हाला साडी? अरे नाही माहिती मी तुला तेच सांगतोय. नाही माहिती? नाही माहिती. दाखवू? दाखव बरं कुठे दाखव. आ? दाखव कुठे. बसू नका, चला उठा, मी तुम्हाला दाखवतो. अरे अरे ए, तारे! भास्कर तुला सांगितलं ना 10,000 रुपयाचे. काय सारखी हा, सुंदर पण सुंदर. किती श्रृंग आहे. काय झालं फ्रेशच आहे. तारे, बहिणी का काय? बाहेर येते का नाही? आवाज घाला येतोय. का कोण आले? हिचं कशाला आणलंय मला. तुम्हाला दाखवते ना साडी कुठे, हो. ओ संजय राव काय काम काढलं सकाळी सकाळी? हा ग, आवाज तर नाजूक वहिनीने दिली. असं काय? खाली बसा ना. असं काय बघताय? साडी ओळखीची वाटते. हा ना? पण ताराबाई साडी लय झाक दिसते हा तुमची. हा का? आई, लयच बसली हा ना दिसते आहे ना. संजय राव. हा ना. तुमच्या जीवाला लाजा बिजा दोघांच्या काही. जा आता काय झालं. अजून काय राहायचं माझ्या घरातलं? काय राहायचं का? राहिलं का? ओ संजय राव काय चाललंय हे सकाळ सकाळचे काय कालवा लावलंय? अरे पण झालंय काय. नाही, नवराच घेते का अंधन? हा तू बरोबर आहे. लिमिट मध्ये बोल. काय बोलते तुला आता कळतंय limit का? मध्ये बोलते. आतापर्यंत गॅसची टाकी, फेरन लावली, मटण चटणं सगळं चाललंय. आता संजय हा, राऊत तुझा गॅस नवरा टाकी आणून घेते, आता पुरवतो संजय ना राऊत. मला. मग त्याला बी घे ना आता अंधन तू. अरे पण शांत बस. मी काय म्हणते ते ऐकून घे. कळलं का? तीच पुरवतो ना मला सर्व आणून नाही का? तेच पुरवलं ना तुला, हा? आता ते बी घे ना. सकाळ सकाळी ऑफिस आहे. माझा बर्थडे उगाच कारवा लावलाय का तुझ्या दारात? ऑफिसला हा? आमच्या गल्लीला अयो, येऊन इथं. ताराबाई बर्थडे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. लाज वाटते ती? हॅपी बर्थडे करायला गेलं तिचा. लाज लाज आहे का नाही? वाढदिवस होता म्हणून बाई, तुझं वाटलं झालं का ध्यानात? बघा ना, ओ संजय राव तुम्ही जा बरं घरी. बिना कामाचा कालवा नको माझ्या दारात. अरे काय बाई, 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 उठली बाई, का साजूक सुटली? लावली गं, हा, किती मी साजूक आहे गं, साऱ्या दुनियाकडून हे लुटू घ्यायला हा, लागली मला काय सवय आहे. साजूक बाई. अगं मला सवय आहे. तुला तर अरे नाही पण ना. झालंय काय? बाई, तुझं सवय काय हो, साजूक आलेलं आहे. मी लुटूनच घेते. ओ संजय राव तुम्ही जावा बरं इथून. माझ्या दारात उगाच कटकट लावू नका. निघा इथून. ठीक आहे, जाते मी, पण आत्ताच्या आत्ता माझी साडी इथंच फेडून दे लगेच. का कशासाठी? हे माझी साडी आहे. अगं ती माझी साडी आहे. हे तर मला सकाळी रघुने दिली साडी. रघुने हा रघुने दिली. हा. थांब. हा भाई शेठ. हा कुठं तुम्ही. ते रघुला आत्ताच्या आत्ता गावात शोधा आणि त्याला पहिले इथं घेऊन या. परत त्यांनी मॅटर करून ठेवला घरात. हा बघ कुठं बघ पण घेऊन या त्याला लवकर लगे इथं. हा ठीक आहे लवकर आणा. काय झालं संजय राव? बघू ना आता रघु आले बघू ना. ते ना तुमच्या हमेशाचे नाटके आहेत, तुम्ही देतात आणि अरे संजय राव काय तुमचं सारखी
जवा तवा नुसते भांडणं काय झालं ताराबाई? हो तात्या, हो का ही साडी मला सकाळी रघुने दिली आणून माझा बर्थडे. विचारण्यापेक्षा मला विचारा काय झालंय नेमकं. काय त्या झालं माणसाला नाजूका? नाही बाईने पूर्ण एटळून टाकलेले. आता ती 10,000ची ती 2 दिवसाखाली मला साडी आणली, मी अजून घातली पण नाही. ती साडी घरात ठेवली, मी बाजारात गेले तर त्या बाबाने साडी इकडे पार्सल केली. आहे का? अहो बर्थडे बाईचा हॅपी बर्थडे म्हणून इथे येऊन माझ्यासमोर हॅपी बर्थडे करते. अरे पण हॅपी बर्थडे काय नाही अरे पण मला हिथं आल्यावर कळलं तिचा वाढदिवस आहे. मी कशाला देऊ तुला हॅपी बर्थडे करते काय पुढं? बरोबर नाही असं काय. मी कशाला देऊ सायकल? हे बरोबर संजय राव नाही तुम्हाला साडी देणं. समजत नाही का? तुमच्या नाजुकाची साडी हिला ताराबाईला कसं अहो काय दिली? तात्या, तुम्हाला काय वेळ लागलाय काय का? मला झालंय? कशाला देईल संजयराव मग? साडी? चुकीचं आहे, मग? आहे. हाय का हे नाही? मला हा, रघुने चुकीचं आहे. साडी दिली गिफ्ट म्हणून, माझा बर्थडे म्हणून. ते बेवड्याने दिली का? त्याच्याकडनं 10 रुपये पण त्याला 10 रुपयाला मुताड प्यायला पैसे नाही आणि याला 10,000 गिफ्ट करीन काय तो? अरे सर, मला काय नाही माहित gift. नाही काय. मला रघुने साडी दिली, मी घेतली आणि ते नाही हे बरोबर रघुनी दिली बरोबर. असली तर मग अहो, दादा, चला तो आला 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 बघा. आलाय. आला 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 ए, आला आला. पडतच आलाय तो. मला तू खरं खरं सांग, ही काय भानगडी? ही ताराबाईला साडी कोणी दिली? उभा राहा सरळ. मी दिली 10,000 साडी. हा ऐक संजयराव, ए नाजुका ऐक, बघितलं का? 10,000ची साडी दिली त्यांनी. दुकानात मी कुठून आणले पैसे तू? माझ्याकडे पैसे नाही, मी फिकरी काय. आ? तुला मुताड प्यायला पैसे राहतात का? माझं मी बघ वहिनी सांगा ए, संजयराव सांग काय बोलतो माझ्या सांग बोल. संजयराव जे उठत आहे ते संजयराव अरे करताय. पण माझ्या संग बोला ना, भेटतंय माझ्या संग बोलायला. मी काय चोरटा फिरतो दिसतो काय तुम्हाला? माझ्या इज्जत घालते तू नाही ती ताराबाई, तू दोन अरे तुला पण दोघं ऐक जण ना, मी काय भांडते म्हणतो, तुम्ही. अरे नाजुका ऐक, मी काय म्हणतोय, तू कोणालाच बोलून द्याय ना, अहो. नुसती फाड 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 करू राहिली. हो पण अहो, पण तात्या, ह्या माणसाला काल पाहिजे ना आपल्या बायकोला साडी आणि लोकाला कशी द्यावा? अगं, 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 अगं. अरे तू म्हणते आता साड्यासारख्या साड्या भरपूर असतात. आता ही जी तू जीप म्हणते ना, साडली साडी दिली, चांगली, 10,000ची दिली. तिची जीप चांगली साडली सारखी हिला बघवतच नाही. झालं काय पण अरे जाऊ दे रे, हनुमान बाई. ही साडी मी माझ्या बायकोला आणली होती. सकाळी घरात होती. मी साडी बघत होतो तेवढ्यात रघु आला. म्हणलं आपण चहा प्यायला जाऊ. आम्ही चहा प्यायला गेलो. माघार तिथं होतो, आपण चहा प्यायत बसलो हा. आणि ह्या बाईचा फोन आला, तुम्ही घरी या घरी या. वाद घालायला मी घरी आलो तर साडीवर वाद. घरात साडीच नाही. ती साडी माझीच आहे. आता रघु, खरं सांग, आता काय एक गोष्ट नेमकं न- भानगड? एक गोष्ट खरं खरं सांगायची हा. साडी कोणत्या दुकानातून आणली? ते आपल्या साड्याच्या दुकानातून साडी आणते ना. अरे मी पण काय साडीच्या बाहेरच्या दुकानातून दुकानात पण नाव आणली. असं ना त्या साडीच्या दुकानाचं. हा. मी पिलो होतो माझ्या लक्षात नाही. हा ना? अच्छा. मला माहिती आणि तू आता तो राव, म्हणतो, पैसे राव, मी पेल होतो राव. पेल नाही माझे पैसे कुठे? कोणते पैसे? तुमचे पैसे जिथे पिलो राव. ते साडी सांग लवकर काय आहे? साडी मी नाही तर मी चलतो तिथं. आता रघु, अरे रघु. हे काय म्हणलं? ए, थांब. ए रघु, हा, काय? मी काय म्हणतो थांब. म्हणजे तुला पैसे भया शेटने दिलते का? दिलते ना ताराबाईला गिफ्ट आणायला पैसे. दिलते का? दिलते ना. आवाज होतो त- तुमचा असल्यास बघा किती छान आहे. तू पैसे वा, मस्त. नाही तो म्हणला मला 10 रुपयाचे म्हणून दिलते होता त्या. 10 रुपयाला अहो, मी- आपलं सोडा देते त्यांनी साडी चोरून दिली. हा, साडी पण आणली तू. मी- साडी मी सांग तिकडे पहिल्या बोल- साडी सांग. आई शपथ. संजयराव, साडी ऐका सांग. मी घरी तूच- ऐका मी साडी- सांगतो. घरी पहिल्या साडीचं न्यायला हवा घरी पहिला. आलतो की नाही? हा घरी ही आलता. साडी बघितली. हा ही हा. बघितली की नाही? हा. तुम्हाला चहाला सोडलं मी साडी घेऊन आलो ना मग. माझ्या घरातून ना तरीच- हा, तुमच्या घरातून ना ए, तरीच मी ए, म्हंटल बेवड्या, ना, खरं वहिनी. बोल ना. हो, बघ ऐका. तिथं थोबाड पुढे. आता खरं बोल लवकर. तरी हा माझ्या घरातून आणली ना? माझ्या घरातून साडी आणली ना? अरे आला तुझं पण- तरी म्हणतो. अहो, मी काय केलं? तुझं बाई माझ्या घरात भांडण चालू तरी तूच मॅटर करत राहतो माझ्या घरात. आता रुपये देऊन टाका त्यांची साडी दे. हा? आता काय तुझं बाई माझ्या घरातलं वाटलं व्हायला लागलं ना. साडी फेडायची तिने. आत्ताच्या आत्ता देऊन साडी. टाका त्यांची साडी. जाऊ दे. आपलं मला दुसरं माहिती आहे आणतो. अजिबात. दुसरं आणतं काढून टाका जा. तिला प्रत्येक वेळेस संजय राव लागतोय. फेरन लावलीला संजय राव, टाकीला संजय राव, आता साडीला बी संजय राव लागायला लागलाय. नेमकं काय भानगड झाली? अहो वहिनी जाऊन द्या, झाले गेलं. अहो ते बर्थडे बिचारा कसं वाटत असेल ते तिचा बर्थडे आज आणि ती अशी आणि एवढं किरकिर सगळं घातली. आज, हा. काय करू मग तू बड्डे येतं? अहो तुमचं बर्थडे असले असे किरकिर घातले नाही तुम्हाला नाही कसं पण वाटेल? नाजुकाबाई, खरे नाही, आज ताराबाईचा वाढदिवस आहे. हा. तर माझं एक म्हणणं आहे की दिली साडी तर जाऊ दे, तिला एक भेट म्हणून आहे ना एक राहून द्यावं. बरोबर किती साडी आहे ती? कितीची आहे ती? 10,000ची. हा, मग मी देऊन टाकतो 10,000 रुपये. हा, मला द्या. तू मी- दिलेलेच नाही याला. त्यांनी दोन घातले टाकतो, असन. जाऊ द्या. आता बड्डे येतं तिचं, जाऊ द्या, राहू द्या. ताराबाई वाढदिवसाच्या परत शुभेच्छा बरं. वा घरी. वा घरी. घरी वा. आणि मी वा काय लवकर म्हणतोय घरी. ऐका, ताराबाई, हे ना दररोजच्या तुमच्या भांडणाला आहे ना फार मी वैतागलोय एकदम. तू आजच्या आज आहे ना ही रूम खाली कर
तुला आहे ना माझी ते खालच्या भैया तिला ते आपला खालचा रूम देऊन टाकतो. माझी तिला या आपली रूम आहे भारी. बरं हा. झालं पटकन द्या थोडा. हो हो जमन ना? हो आणि तुला माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू हा.